बँकेमध्ये काहीतरी चीटिंग केली त्यांनी आणि ते होम लोनच्या ऐवजी पर्सनल लोन म्हणून त्यांनी मला दिलं. But you know, I always believe that God can clear off all the debts. पण मी नेहमी असा विश्वास ठेवला आणि ठेवतो की परमेश्वर आपलं सगळं कर्ज काढून टाकू शकतो. And in 9 months I paid a huge amount and my loan is closed. आणि 9 महिन्यामध्ये ते एक मोठी अमाउंट, खूप मोठी रक्कम भरून ते कर्ज मी फेडून टाकले. Praise the Lord. God is going to clear us of all our debts. आणि परमेश्वर आपल्याला आपल्या सर्व कर्जातून मुक्त करणार आहे. You just be faithful with God, God will be faithful with you. तुम्ही देवाबरोबर विश्वासू राहा, देव तुमच्या बरोबर विश्वासू राहील. Praise the Lord. Amen. See, money, I always say that money is just a tool. मी नेहमी हेच म्हणतो की पैसा एक फक्त साधन आहे. If you're running behind money, you are the most pitiful person. आणि जर तुम्ही पैशामागे धावणारी व्यक्ती आहात तर तुम्ही अगदी बिचारे आहात. Praise the Lord. God says, don't be worried about what you're going to wear, what you're going to eat. आणि परमेश्वर म्हणतो मी काय खाणार, मी काय घालणार याची काळजी नको करू तू. That the Gentiles worry about. ही सगळी विधर्म्यांची काळजी आहे. You take care of the kingdom of God and its righteousness, everything will be added to you. तू परमेश्वराच्या राज्याची आणि त्याची नीतिमत्तेचा शोध घे, बाकी सगळ्या गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडेल. Praise the Lord. Amen. Okay, come on. Let's open our Bibles to Revelation 3 verse 22. प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 22वं वचन आपण बायबल उघडूया. He who has a ear, let him hear what the Spirit says to the churches. प्रकटीकरण 3रा अध्याय त्यातलं 22वं वचन, आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत ते ऐको. Come on, let's look to God. आपण प्रभूकडे पाहूया, प्रार्थना करूया. Lord, I just want to thank you and I praise you. प्रभू मी तुझी स्तुती करतो, तुझं Lord, we come into your presence. तुझ्या उपस्थितीमध्ये येतो देव बाप्पा. Speak, Lord, for your servant heareth. प्रभू बोल, कारण तुझे दास ऐकत आहे. Lord, we want you to speak to us. प्रभू आमची इच्छा आहे की तू आमच्याशी बोलावं. Because your word revives us. कारण तुझं वचन आम्हाला संजीवित Your करतं. word is a medicine तुझं वचन औषध आहे that brings healing to our की bodies. जे आमच्या शरीरांमध्ये आरोग्य घेऊन Where येतं. can we go? Because you have got words of eternal life. प्रभू आम्ही कुठे जाऊ, कारण सनातन जीवनाचं वचन तुझ्याकडे आहे. Speak to us, O Lord, आमच्याशी बोल देव and बाप्पा change our life. आणि आमचं जीवन बदल. Thank you, Father. धन्यवाद देव Be बाप्पा. glorified in this place. या जागेमध्ये तुझा गौरव Be होऊ दे. exalted. तूच उंच केला जाओ. Thank you, Father. धन्यवाद देव In बाप्पा. Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही Amen, प्रार्थना amen, करतो. amen. आमेन. Bible says, he who has an ear, let him hear what the Spirit says to the churches. बायबल म्हणते की आत्मा मंडळीस काय म्हणत आहे हे ज्याला कान आहे तो ऐको. See, God wants to speak to us. देवाला आपल्याशी बोलायचंय. But the concern is, are we willing to hear? पण गोष्ट ही आहे की आपल्याला ऐकायची इच्छा आहे की नाही. See, Jesus is saying, येशू म्हणत आहे he who has an ear. ज्याला कान आहे. He who has an ear. ज्याला कान आहे. Praise the Lord. Do we have ears? कान आहेत का आपल्याला? If we have ears, we can hear. जर आपल्याला कान आहे तर आपल्याला ऐकायला येतं. But Jesus is saying, पण येशू काय म्हणत आहे? if you have a ear, जर तुम्हाला कान आहे then you will hear what the Holy Spirit is saying to you. आणि मगच तुम्ही पवित्र आत्मा जे मंडळी सांगत आहे ते ऐकू शकाल. See, Jesus is putting a condition. येशू अट घालत आहे He who has an ear, की ज्याला let कान him आहे hear. त्या तो ऐको. Praise the Lord. He is specifying that if you have an ear, only then you will be able to hear म्हणजे अगदी what the Spirit is saying. येशू खास करून असं म्हणत आहेत की ज्याला कान आहे तोच ऐकू शकेल की आत्मा मंडळीला काय सांगत आहे. See, how surprising is this? This whole statement is a question to me. म्हणजे माझ्यासाठी हे विधान जे आहे ते प्रश्न आहे. How can I hear if I don't have a ear? मला जर कान नसतील तर मी ऐकणार कसं? And if I have a ear, has my ear gone missing? आणि जर मला कान आहे तर माझा कान कुठं हरवलंय का? Praise the Lord. Has my ear gone missing? माझा कान हरवलंय का कुठं? See, what Jesus is speaking, that the Holy Spirit wants to speak to you. येशू म्हणत आहेत की पवित्र आत्म्याला बोलायचंय तुमच्याशी. He's saying that if you have ear, you will hear what the Holy Spirit wants to speak to you. आणि येशू म्हणत आहेत की जर तुम्हाला कान आहे तर पवित्र आत्म्याला जे तुमच्याशी बोलायचंय ते तुम्हाला ऐकू येईल. Jesus is saying that, God is speaking, the Holy Spirit is speaking to the church. आणि येशू म्हणत आहेत की पवित्र आत्मा जो आहे तो मंडळीशी बोलत आहे. Not the building, but to the person. आणि कुठल्या इमारतीशी बोलत नाहीये. Holy Spirit is not interested in speaking to the bricks and the walls and the mortars. पवित्र आत्म्याला काही या विटांशी किंवा बांधकामाशी बोलण्यात काही रस नाहीये. Jesus said that, Paul wrote in his letter that you are the temple of God. आणि पौलाने त्याच्या पत्रात
पत्रामध्ये लिहिलं की तुम्ही देवाचं मंदिर आहात and we come together as a church. आणि आपण एक मंडळी म्हणून एकत्र One येतो upon each other, we join together as a church. आणि आपण एकत्र येऊन मंडळी बनते किंवा चर्च And the बनतो capstone, the cornerstone is Jesus. आणि त्याची कोनशिला म्हणजे येशू आहे. The root of our life should be Jesus. आपल्या जीवनाचं मूळ येशू असले The पाहिजे seed in our life that gives birth to God is Jesus. आणि आपल्या जीवनामधलं ते बी ज्याला देव आपल्या जीवनात जन्माला येतो तो म्हणजे येशू आहे. Praise the Lord. आमेन. ज्यांना कोणाला कान आहे त्यांनी ऐकावे. Praise the Lord. किती लोक ऐकतायत? झोपलेत का ऐकतायत? Praise God. See, but surprisingly Jesus said something very different. पण आश्चर्याची गोष्ट आहे की इथं येशू काहीतरी वेगळं बोलतो. Jesus said about 1 year. येशू एका कानाविषयी बोलत आहे. He said, "He who has an ear, let him hear." येशू म्हणत आहे ज्याला कान आहे तो ऐकू. See, if you speak in English, it's he who has ears, let him hear. इंग्लिश मध्ये जर म्हटलं तर ज्याला दोन कान आहेत तिथं यू असतं त्याच्या एस लागलेले It speaks about plural. की जिथं अनेक वचनाविषयी बोललं But जातं. here Jesus said, "He who has an ear, let him hear." पण इथे येशू म्हणतात की ज्याला कान आहे तो ऐकू. Praise the Lord. He's speaking about your spiritual ear. आणि येशू इथं आत्मिक कानाविषयी He's बोलत आहे. speaking about your spirit man. तो तुमच्या आत्मा माणसाविषयी See, बोलत when the आहे. Holy Spirit speaks, He does not speak to your senses, He speaks to your spirit. जेव्हा पवित्र आत्मा बोलतो तो तुमच्या जाणीवांशी बोलत नाही म्हणजे तुमच्या या नैसर्गिक कानांशी बोलत नाही तो तुमच्या आत्म्याशी बोलतो. John 6:63, Jesus said, "The words that I speak to you are spirit and life." योहान 6:63 मध्ये येशू म्हणाले की जे शब्द जे वचन मी तुमच्याशी बोलतो ते आत्मा आणि जीवन आहे. If the word that I speak to you, they are spirit, that's why it has life. आणि जे वचन मी तुमच्याशी बोलतो ते आत्मा आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जीवन आहे. Praise the Lord. See, Jesus was resurrected by the Holy Spirit. आणि येशू जे आहेत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पुनरुत्थित If झाले. the Holy Spirit did not come, Jesus would not have been resurrected. जर पवित्र आत्मा आला नसता तर येशू पुनरुत्थित झाले नसते. Praise the Lord. Without the Holy Spirit, there is no life. आणि पवित्र आत्म्याशिवाय जीवन नाहीये. Praise the Lord. When Jesus said, Bible says that God is a spirit. बायबल सांगतं की देव आत्मा आहे. That's why Jesus said that I am the resurrection, I am the life. आणि म्हणून येशू काय म्हणाले मीच पुनरुत्थान मीच जीवन आहे. Everything that you see, जे सगळं तुम्हाला दिसतं everything that has life, ज्या सगळ्यामध्ये जीवन आहे the source of it is Jesus. त्या सगळ्याचा उगम जो येशू आहे. If you need life in you, जर तुम्हाला तुमच्यामध्ये जीवन you हवंय need to be connected to God in the spirit. तर तुम्ही आत्म्यामध्ये देवाशी जोडलेला असणं गरजेचं आहे. Praise the Lord. See, Jesus is referring to 1 year when we generally have physical 2 ears. आणि येशू इथे एका कानाविषयीच बोलत आहेत पण जर आपण शरीरामध्ये विचार केला तर आपल्याला दोन कान दिले देवाने. See, you are a spirit person. तुम्ही आत्मा माणूस आहात. And you don't have multiple spirits, you have got only one spirit. आणि तुम्हाला काही अनेक आत्मे नाहीये तुम्हाला एकच आत्मा आहे. You are one person, one spirit. तुम्ही एक आत्मा एक व्यक्ती आहात. Praise the Lord. And that's why you have got only 1 ear. आणि म्हणून तुम्हाला एकच आत्मिक कान Your आहे. spirit, see, when you are born again, जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो when you accept Jesus Christ as your Lord and your Savior, आणि जेव्हा तुम्ही येशूंना आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारता only then your spirit is born again. आणि मगच त्याच वेळी तुमच्या आत्म्याचा नवीन जन्म होतो. Only then you can hear God. मगच तुम्ही देवाचं ऐकू शकता. Otherwise you are dead to God. नाहीतर मग तुम्ही देवासाठी मेलेले आहात. Any person who does not receive Jesus Christ as the Lord and Savior, he does not know God. ज्या कुठल्याही व्यक्तीनं येशूला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेलं नाहीये असा कोणताही व्यक्ती देवाला ओळखत. So that's why you need an idol in front of you to worship God, because your spirit is dead. You cannot live by faith. You need to live by your senses. आणि म्हणून त्या लोकांना काय त्यांचा आत्मा मेलेला असतो म्हणून त्यांना मूर्ती लागते आराधना करण्यासाठी कारण त्यांच्यामधल्या जाणीवांनी ते जगत असतात दिसण्यानुसार जगत असतात. That's why the Bible says the just shall live by faith and not by sight. म्हणून बायबल काय सांगतं न्यायी जो आहे तो विश्वासाने जगेल आणि जे दिसणं आहे त्यानुसार नाही जगणार. So you are a person, if you're living by faith, you are the child of God. आणि जर तुम्ही विश्वासाने जगत आहात तर तुम्ही देवाची लेकरं आहात. Your spirit is alive. तुमचा आत्मा जिवंत आहे. Your spiritual ears should be open. मग तुमचे आत्मिक कान उघडे पाहिजे. Praise the Lord. Isaiah 50 verse 4 and 5, the Bible says, यशाया याचा 50वा अध्याय आणि त्यातलं 4थं आणि 5वं वचन. The Lord God has given me the tongue of the learned, that I should know how to speak
a word in season to him who is weary. He awakens me morning by morning. He awakens my ear to hear as the learned. The Lord God has opened my ear. I was not rebellious, nor did I turn away. यशायाचा 50वा अध्याय त्यातलं 4 आणि 5वं वचन. शिनलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करतो. शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. मी बंडखोर झालो नाही, मागे फिरलो नाही. Praise the Lord. See, Bible says, बायबल सांगतं the Lord has given me the tongue of the learned man. की परमेश्वराने मला ज्ञानी व्यक्तीची जिव्हा दिलेली आहे. And Bible says that how did I become learned? आणि बायबल सांगतं मी कसा बरं ज्ञानी बनलो. How did I know how to speak? मला कसं कळालं मी काय बोलायचंय. How did I know that the words that I speak is going to satisfy those who really need the word? आणि मला कसं कळालं की जे शब्द मी बोलत आहे ते ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ते समाधानाचे शब्द आहेत. Because the Bible says he awakens me in the morning. He awakens me morning by morning. बायबल सांगतं की तो रोज आणि रोज सकाळी मला जागा करतो. See, he wakes me up. देव मला उठवतो. God wakes me up. देव मला उठवतो. God has to wake you up in the morning. तर देवाने तुम्हाला सकाळी उठवलं And पाहिजे. then the Bible says, आणि पुढे बायबल सांगतं he awakens my ear. तो माझ्या कानांना उघडतो. Praise the Lord. He awakens me तो मला उठवतो and he awakens my आणि ear. माझ्या कानांनाही उठवतो. Praise the Lord. Does God awaken your ear? देव तुमच्या कानांना उठवतो का? का BBC उठवतो तुम्हाला सकाळी सकाळी? रेडिओ मिर्ची. What is it that wakes you up? काय आहे की ज्याच्या आवाजाने तुम्ही जागे होता? Does the tension and the worry wake you up? की काळजी आणि चिंतेत उठता का तुम्ही? Does stress wake you up? का तुमच्यावर असलेल्या तणावामध्ये Does your health wake you up? की तुमच्या तब्येत तुम्हाला What उठवते? wakes you up? काय आहे की ज्यामुळे तुम्ही सकाळी उठता? See, what kind of ear do you have? कशा प्रकारचा कान आहे तुम्हाला? God says that the Bible says that God wakes me up. बायबल सांगते की देव मला उठवतो. He teaches me. तो मला शिकवतो. He gives me a tongue of a learned man. तो मला ज्ञानी व्यक्तीची जिव्हा If देतो. I have to speak like a learned man, God has to give me the ear of a learned man. जर मला देवाने ज्ञानी व्यक्तीची जिव्हा द्यायला मला जर तसं बोलायचंय तर मला तसे कान लागतील. And that's why He awakens me morning by morning and He teaches me. आणि म्हणून दररोज सकाळी तो मला उठवतो आणि तो मला शिकवतो. And He awakens my ear to hear as the learned. आणि एखाद्या सुशिक्षिताप्रमाणे ऐकण्यासाठी तो माझे कान उघडतो. Praise the Lord. Praise the Lord. How are you going to be successful all throughout the day? जी पूर्ण दिवसामध्ये मी यशस्वी कसं होणार? If you don't hear, if you don't know how to talk, जर मी ऐकलंच नाही की मला कसं बोलायचंय, how will you talk? मी तुम्ही कसं बोलणार? How will you behave? तुम्ही कसे वागणार? Important places you need the tongue of a learned man. महत्त्वाच्या जागी आपल्याला ज्ञानी व्यक्तीची जिव्हा लागते. But if you don't hear like a learned man, how will you talk like a learned man? पण जर तुम्ही ज्ञानी व्यक्तीप्रमाणे ऐकलं नाही तर ज्ञानी व्यक्तीप्रमाणे बोलणार कसं? See, and Bible says, आणि बायबल the सांगतं Lord God has opened my ear. की प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले. Praise the Lord. Praise the Lord. God has to open your ears. देवाने तुमचे कान उघडले पाहिजे. If He opens your ear, जर देवाने तुमचे कान उघडले then the Bible says, बायबल सांगतं I was not rebellious, nor did I turn away. मग मी बंडखोर होणार नाही आणि मागे फिरणार नाही. I was not rebellious, मी बंडखोर झालो नाही nor did I turn away from the word. किंवा मी वचनापासून मागे फिरलो नाही. Praise the Lord. See, He's speaking to you. तो तुमच्याशी बोलत आहे. See, the singular ear. म्हणजे एक कान It speaks about you as a person. ते तुमच्याशी एक व्यक्ती म्हणून बोलतो. God is talking to you directly. देव तुमच्याशी थेट बोलत आहे. Jesus is referring to the single ear, where He's emphasizing that message that He's giving it to you. इथं जे एका कानाविषयी येशू बोलत आहे ते ह्याच्यावर भर देण्यासाठी की ते वैयक्तिक तुमच्याशी बोलत He's आहे. saying the message is to all. ते म्हणत आहेत की संदेश सगळ्यांच्यासाठी The आहे. message I'm giving it is to all. आणि हा संदेश मी सगळ्यांना देते. But he who has a ear, let him hear. पण ज्याला कान आहे तो ऐकू. The message is to everyone. संदेश सगळ्यांच्यासाठी आहे. But पण he who has a ear will hear. ज्याला कान आहे तो ऐकू. Praise the Lord. Tell your neighbor, I've got a ear. सांगा तुमच्या शेजाऱ्याला मला कान आहे. I can hear what God is आणि saying. देव जे बोलतो ती मी ऐकू Come on, शकतो. don't be shy. लाजू नका Tell your बोला. neighbor, सांगा तुमच्या I have शेजाऱ्याला got a ear to hear. मला ऐकण्यासाठी The कान Spirit आहे. of God is talking to me. देवाचा आत्मा माझ्याशी बोलत I आहे. can
hear what God is saying. आणि मी ऐकू शकते देव I can understand what God is saying. देव जे बोलत आहे ते मला I have कळतं. a ear. मला कान आहे. I have a ear. मला कान आहे. God, talk to me. देव माझ्याशी बोलतो. Talk to me, God. प्रभू माझ्याशी बोल. Talk to me. माझ्याशी बोल. Because I am attentive. कारण माझं लक्ष आहे तुझ्याकडे. I am attentive. माझं लक्ष आहे I want to तुझ्याकडे. hear. मला ऐकायचंय. Praise the Lord. Amen. See, Jesus is saying, येशू म्हणत the आहे message that I'm speaking to you, जो संदेश मी तुमच्याशी बोलत आहे it does not require any special qualification. त्याच्यासाठी काही खास गुणवत्ता असायची गरज नाही. It does not require you to be somebody different. त्यासाठी तुम्ही कोणीतरी वेगळा असायची गरज It नाही. only requires your willingness to obey. फक्त याच्यासाठी तुमची इच्छा असली पाहिजे की मी आज्ञापालन To करायला तयार listen आहे. carefully what God is saying. काळजीपूर्वक ऐकायसाठी देवाचं की See, देव काय बोलत आहे. Praise the Lord. The singular here focuses on the person who is willing to take the accountability of God's word. एक कान म्हणजे हे जे लिहिलेलं आहे कशावर भर देण्यासाठी की असा व्यक्ती जो देवाचा आज्ञापालन करायला इच्छुक आहे. The person who's ready to take the responsibility of the word of God. देवाच्या वचनाची जबाबदारी घ्यायला तो व्यक्ती तयार आहे. See, every person individually has been called by God. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक देवाद्वारे बोलवण्यात आलेला आहे. See, God is talking to everyone. देव सगळ्यांशी बोलत आहे. पण He who has a ear will hear. पण ज्याला कान आहे तोच ऐकेल. He who has a ear will hear. ज्याला कान आहे तोच ऐकेल. He who has good sleep will sleep. ज्याला चांगली झोप आली तो झोपेल. Praise the Lord. He who has a ear will be awake. पण ज्याला कान आहे ना तो जागा राहील. Praise the Lord. Praise the Lord. See, the 5 foolish virgins, 5 मूर्ख कुमारी their oil got burnt up. त्यांचं जे तेल होतं ते संपलं, Their जळलं. oil got burnt त्यांचं up. तेल संपलं. They could not carry on the light of God in them. ते त्यांच्यामध्ये देवाचा प्रकाश घेऊन चालू नाही शकले. They could not carry the light of God in them. देवाचा प्रकाश घेऊन ते चालू नाही They शकले. walked certain mile. काही मैल ते चालले. They had the passion for a certain mile. काही मैलांसाठीचा आवेश त्यांच्यामध्ये होता. But when the road got over, they also got over. पण रस्ता संपला आणि तेही संपले. But the Bible says, पण बायबल सांगतं God makes a way in the wilderness. अरण्यामध्ये परमेश्वर मार्ग God निर्माण makes a करतो. way in the wilderness. अरण्यामध्ये परमेश्वर You मार्ग are निर्माण. anointed to go where nobody else is going. तुम्ही इतर कुठेही जिथे जाण्यासाठी तयार नाही तिथे जाण्यासाठी तुम्हाला अभिषिक्त करण्यात The आलेलं Bible आहे. says God makes the crooked path straight. बायबल सांगतं परमेश्वर वेड्यावाकड्या रस्त्यांना सरळ And करतो He makes the mountains as a way for Him. आणि जर स्वतःसाठी पर्वतांना मार्ग असं बनवतो. See, it's mountains, He makes it as a road. आणि परमेश्वर पर्वतांना रस्त्याप्रमाणे बनवतो. He who has a ear, let him hear. आणि ज्याला कान आहे तो ऐको. He who is willing to take the responsibility, the word of God comes to that person. जो व्यक्ती जबाबदारी घ्यायला तयार आहे ना अशा व्यक्तीकडे देवाचं A वचन person who येतं. is individually ready to hear and respond to God. असा व्यक्ती की जो वैयक्तिकपणे देवाचं ऐकून देवाला प्रतिसाद द्यायला तयार आहे. Praise the Lord. The singular here highlights the personal call upon a person. हा एक कान जो आहे हा एका अशा गोष्टी विषयीने बोलतो की व्यक्तिगत जीवनावरचं त्या व्यक्तीचं पाचारण. See, God, the Holy Spirit is ready to speak in the church. पवित्र आत्मा जो आहे मंडळीमध्ये बोलायला तयार आहे. If you don't hear the word of God in the church, you cannot hear the word of God that God is speaking to you in your spirit. जर तुम्ही मंडळीमध्ये देवाचं वचन ऐकत नाही आहात तर वैयक्तिकरित्या पवित्र आत्मा जे तुमच्याशी बोलणार आहे तुम्ही ते ऐकणार नाही आहात. If you are not habituated to hear the word of God in the church, you will never be habituated, or God will never speak to you in your spirit. जर तुम्ही मंडळीमध्ये बसून देवाचं वचन ऐकत नसाल तर देव तुमच्याशी वैयक्तिक आत्म्यामध्ये बोलणार नाहीये. See, that was the question that I had. आणि हाच प्रश्न मला होता He who has a ear. की ज्याला कान आहे. Okay, I understand somebody being born without a ear. मला हे समजतं की एखादा की जो कानाशिवाय जन्माला आलाय. But surprisingly, if you lose your ear, पण जर समजा जर कान गमावला. how about if you lose your ear? असं कसं होईल जर आपण आपला कान गमावला. How surprising that is. ते किती आश्चर्याचं असेल. Suddenly everything becomes blank for you. म्हणजे अचानक सगळ्या गोष्टी आपल्यासाठी शून्य होतील. You don't know what you're speaking. तुम्हाला माहित नाही तुम्ही काय बोलता. You will not be able to relate. तुम्ही इतरांशी त्या बाबतीत जुळवून घेऊ शकणार नाही. Your whole mode of communication changes. तुमचं जे बोलण्याची मग पद्धत असेल ती बदलेल. Praise the Lord. And your ear can go missing. आणि तुमचा कान हरवू शकतो. Your ear can go missing. तुमचा कान हरवू शकतो. Praise the Lord. Peter cut off the ear of Malchus. पेत्राने मार्कसचा कान कापला. He cut off his ear. त्याचा कान कापला. The ear went missing. आणि त्याचा कान हरवला. The ear went missing. त्याचा कान नव्हता एक कापला. Praise the Lord. Praise the Lord. Do you have the ear to hear? तुम्हाला कान आहेत का ऐकायला? Do you have the ear to hear? आहे का कान तुम्हाला ऐकायला? God is looking for people who are ready to hear Him. आणि देव अशा लोकांसाठी शोधत आहे की जे ऐकायला तयार आहेत त्याचं. See, John 5:45 to 47, the Bible says.
योहानाचा 5वा अध्याय 45व्या वचनाच्या पुढे बायबल सांगतं, See, you have an individual responsibility to hear God's word and you will be judged by what you will hear. आणि तुमच्याकडे वैयक्तिक जबाबदारी आहे देवाचं वचन, तुमची व्यक्तिगत जबाबदारी आहे देवाचं वचन ऐकण्याची. There is a general calling and also a specific calling. तर एक सर्वसाधारण पाचारण आहे, एक वैयक्तिक पाचारण आहे. When God speaks to you in the church, जेव्हा देव तुमच्याशी चर्च मध्ये बोलतो, you are held responsible to do that word. ते वचन करण्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. Read John 5:45 to 47. योहानाचा 5वा अध्याय 45 ते 47 वचन. मी पित्यासमोर तुम्हाला दोष लावित असे समजू नका. ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हाला दोष लावणार आहे. तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवीत नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल? See, what does he say? काय म्हणत आहे तो? How can you verse 44, how can you believe who receive honor from one another and do not seek the honor that comes from the only God? 44 वचन सांगतं, जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणं शक्य आहे का? अरे ते ब्रदर खूप आत्मिक आहेत. अरे ते ब्रदर खूप आत्मिक आहेत. अरे त्यांनी दोन शब्द चांगले बोलला, मी पण त्यांच्याबद्दल दोन चांगलं बोलतो. Praise the Lord. When you go to somebody's burial, they always speak good. जर कुणाच्या दफनविधीला गेला तर मयत विधीला तर तिथे नेहमी त्यांच्याशी चांगलंच बोललेलं आहे. People pleasing. लोकांना खुश करणं. People pleasing. लोकांना खुश करणं. आता तो नाहीये ना, त्याच्याबद्दल वाईट नाही बोलू शकत. Speaking good only about others, each other. म्हणजे एकमेकांच्या विषयी चांगलं बोलणं. Good. चांगलं. But nothing to do with God. पण देवाशी काय घेणं देणं? Seeking honor from each other, but not seeking honor from God. म्हणजे एकमेकांच्याकडून मान शोधणं, प्रशंसा शोधणं, पण देवाकडून नाही. And that's what Jesus said. How can you believe if you receive honor from people? जर लोकांकडनं तुम्हाला मान मिळतोय तर मग तुम्ही विश्वास कसा ठेवता? You have to receive honor from God. देवाकडनं तुम्हाला मान मिळाला The पाहिजे. purpose of your life is to seek honor from Him. तुमच्या जीवनाचा हेतू हाच आहे की तुम्हाला देवापासून मान मिळवायची खटपट केली And पाहिजे. then Jesus said, आणि मग येशू म्हणाले, do not think that I shall accuse you. आणि असा विचार करू नका की मी तुम्हाला दोष लावणार To आहे. the Father, there is one who accuses you. आणि पित्यासमोर मी तुम्हाला दोष लावणार आहे असं समजू Moses, नका. in whom you trust. आणि ज्या मोशेवर तुम्ही विश्वास ठेवला तोच तुम्हाला दोष लावणार. Everybody said that Jesus, who are you? सगळे म्हणाले काय, येशू तू कोण आहेस? Who are you? तू कोण आहेस? Tell us about yourself. तुझ्या विषयी आम्हाला Are सांग. you the Son of God? तू देवाचा पुत्र आहेस They का? said, no, you cannot be the Son of God. आणि ते म्हणाले नाही तू देवाचा पुत्र And असू they had शकत. all the logic and the reasoning to believe. आणि त्यांच्याकडे स्वतःचे सगळे तर्कवितर्क होते या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे. Jesus was from Capernaum. आणि येशू जे आहे कफरनहूमहून His होते. father was a carpenter. त्याचे वडील सुतार होते. How can good come out of Nazareth? आणि नासरेतामधून कसं काय It's बुराई not झाली? possible. हे शक्य नाहीये. They shut down the belief. त्यांनी आपला विश्वास बंद They केला. applied the logic. त्यांनी स्वतःचे तर्कवितर्क लावले. And what happened? आणि मग काय झालं? They missed their spiritual ear. आपला आत्मिक कान त्यांनी गमावला, हरवला. Praise the Lord, they missed their spiritual ear. आत्मिक कान त्यांचा हरवला यामध्ये. God was talking to them. They had the word of God. देव त्यांच्याशी बोलत होता, त्यांच्याकडे देवाचं वचन होतं. They were not ready to listen to Jesus, पण ते येशूचं ऐकायला तयार the नव्हते. Son of God. देवाचा पुत्र. They were ready to live on the laws, but not on the word of God. ते नियमशास्त्रावर जगायला तयार होते पण देवाच्या वचनावर नाही. They were ready to follow the tradition, but not the living word. आणि ते परंपरा पाळायला तयार होते पण जिवंत देवाला नाही. They were ready to do what everybody did, but they were not ready to walk the extra mile what God had asked them to do. जे सगळे लोक सांगतील त्याची करायची तयारी होती, पण जे देव सांगत होता दुसरं मैल चालायला ते चालायची त्यांची तयारी नव्हती. They boasted about Moses. त्यांनी मोशेविषयी गर्व Moses केला. is like that, Moses is like की this. मोशे असा आहे, मोशे तसा आहे. Jesus said, येशू म्हणाले, don't worry, I will not judge you. त्यामुळे मी तुमचा न्याय करणार I'm नाही. not going to accuse you. मी तुम्हाला दोष लावणार You नाही. said you hear Moses, Moses is going to accuse you. तुम्ही मोशेच ऐकले ना, मोशेच तुम्हाला दोष Because लावणार. Moses spoke about me. कारण मोशे माझ्याविषयीच बोलला. Moses wrote about me. मोशेने माझ्याविषयीच लिहिलं. Verse 46 says, if you believe Moses, you would believe me. 46 वचन सांगतं, जर तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर तुम्ही माझ्यावरही विश्वास For he ठेवला. wrote about me. कारण त्यांनी माझ्याविषयीने लिहिलेलं आहे. But if you do not believe his writings, how will you believe my words? असं तुम्ही त्याच्या लिहिण्यावर विश्वास ठेवला नाही, मग तुम्ही माझ्या वचनांवर कसा विश्वास ठेवला? Praise the Lord. They were church going people. चर्चला जाणारे लोक होते ते. They were sacrifice offering people. ते अर्पण करणारे लोक होते.
They were hardcore fanatic people. आणि ते अगदी कट्टर असे लोक होते. God, 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 they said. ते नेहमी देव 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 And that's why बोलणारे. Jesus said, everyone who says, Lord, Lord, I'm not, in the end, I'm saying that I don't know you. आणि म्हणूनच येशू काय म्हणाले, जे सगळे प्रभू 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 म्हणतात ते सगळ्यांना शेवटी मी ओळखते. Until and unless you remove this log out of your own eye, how can you remove the speck out of others' eyes? जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ तुम्ही काढू नाही शकत, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ कसं काढणार? You say that you believe Moses. I'm not going to judge you. Moses is going to judge you. तुम्ही म्हणता ना की तुम्ही मोशेवर विश्वास ठेवता, मी तुम्हाला दोष लावणार नाहीये, मोशेच तुम्हाला दोष You लावणार. don't have the ear to hear. तुमच्याकडे ऐकायला कान नाहीये. Hear what the Spirit of the Lord is saying to the church. ऐका, देवाचा आत्मा मंडळीला काय सांगत आहे ऐका. Romans 10:14, the Bible says, रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन बायबल सांगतं. रोमकरास पत्र 10:14, तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील, आणि घोषणा करण्यापासून ते कसे ऐकतील. praise the Lord. See what he says. काय लिहिलेलं आहे ते? How then shall the people call on him in whom they have not believed? तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला ते हाक कसे मारतील? That means every prayer that is made without believing, it is a wrong prayer. याचा अर्थ काय होतो? जी प्रत्येक प्रार्थना विश्वासाशिवाय केली जाते ती चुकीची. Every prayer that you only see the image or you pray for an idol, it's not the right kind of prayer. तर जी प्रत्येक प्रार्थना मूर्ती समोर केली जाते ती काही बरोबर नाहीये, ती चुकीची प्रार्थना आहे. Because there is no belief that you require after you see something. काहीतरी बघितल्यानंतर त्यासाठी विश्वासाची गरज लागत नाही ना. Praise the Lord. मी येशूची मूर्ती बघितली, वाकलो आणि मी गेलो. काय आहे त्याच्यामध्ये? मी चर्चला बघितलं, मी गेलो. काय आहे त्याच्यामध्ये? There is nothing. There is nothing. त्याच्यामध्ये काही नाहीये. Jesus is inside you. येशू तुमच्या आतमध्ये आहे. Jesus is inside you. येशू तुमच्या आतमध्ये आहे. Where you stand, you close your eyes, God comes there. जिथे तुम्ही उभे राहता, डोळे मिटता, देव तुमच्याकडे तिथे येतो. God says that you can come boldly before my throne of grace. आणि देव म्हणतो माझ्या कृपेच्या सिंहासनाकडे तू धाडसाने येऊ शकतो. Close your eyes and God will be there. डोळे बंद करा आणि देव तिथे तुमच्या You समोर don't आहे. need to, when you see something, you need to see with your eyes open. जेव्हा तुम्हाला काहीतरी बघायचं असतं, डोळे उघडे करावे लागतील ना बघण्यासाठी. Praise the Lord. When you pray with your eyes open, जेव्हा डोळे उघडे ठेवून तुम्ही प्रार्थना and करता looking at something created by a man, आणि माणसाने बनवलेल्या कशाकडे तरी तुम्ही पाहत आहात, there is no faith required. त्यासाठी विश्वासाची गरज पडत नाही. When you close your eyes, जेव्हा तुम्ही डोळे बंद करता that time your spirit is connecting. तेव्हा तुमचा आत्मा That जोडला is where जातो. faith is required. तिथे विश्वास लागतो. That is when you make a prayer to the creator of the heaven and the earth. तेव्हा तुम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्याकडे प्रार्थना Not to the करता. creator who's created by, not to somebody who's created by man. आणि अशा कुणाकडे तरी नाही की ज्याला माणसाने घडवलंय. See, and what it says, आणि काय लिहिलेलं आहे? how then shall they call on him in whom they have not believed? की ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा They करतील? cannot call, nobody can call on the person whom they have not believed. ज्याच्यावर विश्वास नाही त्याला कुणीच हाक नाही मारू शकत. Praise the Lord. And then he says, आणि पुढे असं लिहिलेलं आहे, then he says, and how shall they believe in him whom they have not heard? आणि मग पुढे असं लिहिलंय की ज्याच्या विषयी त्यांनी ऐकलेलंच नाहीये त्याच्यावर त्यांनी कसा विश्वास ठेवायचा? And how shall they hear if there is no preacher to speak? आणि मग ते ऐकतील कसं जर घोषणा करण्यासाठी कुणी नाहीच आहे? There is no believing unless you hear. तर विश्वास तोपर्यंत नाही जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही. There is no believing unless you hear. ऐकत नाही तोपर्यंत विश्वास नाही. Romans 10:17 and 18, the first part, the part A of 18, it says, रोमकरास पत्र 10वा अध्याय त्यातलं 18 Romans 10:17 and 18A part. रोमकरास पत्र 10, 17 आणि 18व्या वचनाचा पहिला भाग. So then faith comes by hearing and hearing by the word of God. आणि याप्रमाणे विश्वास हा वार्ता म्हणजे वचन ऐकून आणि ऐकून येतो. But I say, पण मी म्हणतो have they not heard? त्यांनी ऐकलं नव्हतं का? Yes, indeed. हो, नक्कीच ऐकलं Their होतं. sound has gone out to all the earth, आणि त्याचा आवाज सर्व पृथ्वीवर and पसरला their होता. words to the ends of the world. आणि त्याचे शब्द दिगंतरी पोहोचले. The message of God is to everyone. आणि देवाचा संदेश सगळ्यांच्यासाठी आहे. Everyone. सगळ्यांच्यासाठी आहे. But पण he who has the ear will hear. ज्याला कान आहेत तोच He ऐकेल. who has the ear will hear. ज्याला कान आहेत तोच ऐकेल. Praise the Lord. आमेन. See, Bible says, बायबल सांगतं faith comes and comes and comes and comes and comes by hearing and hearing and hearing and hearing
of the word of God. आणि जो विश्वास आहे ना तो देवाचं वचन ऐकून आणि ऐकून आणि ऐकून आणि ऐकूनच येतो. तो येतो, तो कुठेतरी फिरायला गेलाय. तुमचा विश्वास कुठेतरी फिरायला गेला आहे, पण तो कसा परत येतो? देवाचं वचन ऐकून आणि ऐकून आणि ऐकून. Praise the Lord. Praise the Lord. Jesus said येशू म्हणाले to his disciples, त्याच्या शिष्यांना, come let's cross over. चला आपण पलीकडे जाऊया. Praise the Lord. Everybody got into the boat and they were ready. सगळेजण नावेमध्ये गेले, सगळे तयार होते. Nice, they were discussing. सगळ्यांची छान चर्चा चालली होती. Jesus went and he slept off. येशू गेले आणि झोपले. बाकी सगळे चर्चा करत होते. बाकी Everybody was talking, discussing. सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या, चर्चा सुरू होती. Wind and the waves came. वादळ आणि वारा आला. चर्चा बंद. Little wind and waves. थोडंसं वादळ वारा आला. सगळं चर्चाच बंद. मग गोंधळ. Praise the Lord. If you are busy in discussion in your good times, जर तुमच्या चांगल्या काळात तुम्ही गप्पा मारण्यात व्यस्त आहात, in your bad times there will only be confusion. मग वाईट काळात फक्त गोंधळ असणार. Praise the Lord. In your good times you be filled with the word. चांगल्या काळामध्ये देवाच्या वचनाने भरून जा. In your good times speak testimonies of God. तुमच्या चांगल्या काळामध्ये देवाच्या साक्षी बोला. Remind yourself the testimonies of God. स्वतःला आठवण करून त्याच्या साक्षी देवाने दुसऱ्यासाठी When केल्या. the wind and the waves come, कारण जेव्हा वादळ आणि वारा येतो, you will not be confused. मग तुम्ही गोंधळात पडणार When नाही. sickness comes, you will not be confused. आजार येईल तेव्हा तुम्ही गोंधळात पडणार नाही. Jesus said we will cross over. येशू काय म्हणाले? आपण पलीकडे चालू. Heaven and earth will pass away, but God's word will never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण देवाचं वचन कधी नाहीस होणार नाही. No wind, no waves, no storm, no devil, demon, principality, power, nothing can stop the word of God. कुठलीही शक्ती, दुरात्म्याचं सामर्थ्य, अंतराळातलं सत्ता सामर्थ्य, कोणतंही वादळ वारा काही देवाच्या वचनाला थांबू शकत There is नाही. no power on this earth or in heaven that can stop the word of God. या पृथ्वीवर किंवा या स्वर्गामध्ये असं कोणतंही सामर्थ्य नाही जे देवाच्या वचनाला थांबवू शकतं. Bible says बायबल सांगतं God has spoken. देव बोललेला आहे. God has spoken. देव बोललेला आहे And he will make it come to आणि pass. देव ते घडवून आणेल. Praise the Lord. Amen. If God has spoken something जर देव काहीतरी and बोललेलं you आहे have the ear to hear, आणि तुमच्याकडे ते it ऐकायला will कान come to आहे, pass in your life. ते तुमच्या जीवनात घडून It will येणार. come to pass ते in your तुमच्या life. जीवनात घडून येणार. Don't look at the time. वेळेकडे बघू Don't नका. look at the patient. Don't look at the time taken for God to do it. ते करण्यासाठी देवाने लावलेल्या वेळेकडे It बघू will नका. come to pass. ते घडणार. When God says you are healed, you are जर healed. देव म्हणाले की तू बरं झालास तर तू बरं It झालास. will take time, but you will be healed. त्याच्यामध्ये वेळ लागेल पण तू बरं झालेला The आहे. manifestation of the word of God will happen in your life. देवाच्या वचनाचं प्रदर्शन तुमच्या जीवनामध्ये घडणार. When Peter and everybody were discussing, जेव्हा पेत्र आणि सगळेजण गप्पा when the मारत wind and the waves came, जेव्हा वादळ आणि वारा आला, what did Peter do? पेत्राने काय केलं? Peter went running, searching his faith. पेत्र आपला विश्वास शोधत धावला. Peter did not have faith. पेत्राकडे विश्वास Peter नव्हता. lacked faith. पेत्राकडे विश्वासाची कमी Peter होती. was searching, where is my faith? पेत्र शोधत होता कुठे गेला Where is my faith? माझा विश्वास कुठे आहे? He did not have faith. विश्वास नव्हता त्याच्याकडे. He ran to Jesus. येशूंकडे धावत गेला And what did he say? आणि काय म्हणाला? Jesus, are you not concerned? येशू तुला काळजी नाही का? We are dying. आम्ही मरायला लागलोय. Jesus could have said, speak for yourself. Why are you speaking for others? येशू म्हणू शकले असते तू स्वतःसाठी बोल, बाकीच्यांसाठी काय बोलतोस? Speak about yourself. तुझ्या विषयीनं बोल फक्त. The kind of prayer you're making is not an intercession prayer, it's a fearful prayer. तुझ्या पद्धतीची प्रार्थना करतोय ही काय मध्यस्थीची प्रार्थना नव्हे, ही भीतीची प्रार्थना आहे. He said, we are dying. आम्ही मरायला लागलोय, पेत्र म्हणाला. Jesus got up immediately येशू लागलीच उठले and he said, आणि म्हणाले wind and the waves, peace. की वादळ आणि वाऱ्याला शांत हो, Be silent. शांत हो, Be still. शांत हो, स्थिर राहा. And then he looked at Peter. आणि मग ते पेत्राकडे बघितले आणि Where म्हणाले is your faith? तुझा विश्वास कुठे आहे? Where is your faith? कुठे आहे तुझा विश्वास? What did you see? काय पाहिलं तू? What did you तू hear? काय ऐकलं? What were you hunting? काय शोधत होता तू? You heard my word. तू माझं वचन ऐकलं. Immediately the test came. लागलीच तुझ्याकडे परीक्षा आली. You should have applied my word. तू माझं वचन लागू करायला You should पाहिजे. have trusted my तू word. माझ्यावर वचनावर What विश्वास I ठेवायला did, पाहिजे. you could have done. जे मी केलं ते तूही करू You could have शकला done. तू केलं असतं ते You could have done. तू करू शकला But you असता. did
not do. पण तू केलं नाही. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. How surprising is it? किती आश्चर्याची गोष्ट आहे. Revelations 3:22. प्रकटीकरण 3:22. Jesus was speaking to the Laodicean church. आणि येशू जे आहे तिथे लवादिकियाच्या चर्च विषयी बोलत होते. Laodicean church, if you read Revelation 3, जर तुम्ही प्रकटीकरणाचा 3रा अध्याय वाचला 14 onwards, 14व्या वचनाच्या पुढे, Jesus was speaking to the Laodicean church. आणि येशू जे आहे तिथे लावदिकियाच्या मंडळीशी बोलत He होते. was not speaking to anybody, he was speaking to the church. आणि इतर कुणाशी येशू बोलत नव्हते, येशू मंडळीशी बोलत होते. Once upon a time it was on fire for God. आणि एक काळ असा होता की जेव्हा ही मंडळी देवासाठी आगीवर होती, It was on passion for God. देवासाठी आवेशाने भरलेली It होती. was started with fire. आगीने याची सुरुवात झाली होती. What did Jesus say? येशू काय म्हणाले? Jesus said, येशू म्हणाले, he who has an ear, let him hear. की ज्याला कान आहेत तो ऐको. Because कारण Bible says बायबल सांगतं in Revelations 3:15, प्रकटीकरण 3:15, I know your works that you are neither cold nor hot. आणि मला तुझे कृत्य ठाऊक आहे, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. I could wish you were cold or hot. आणि माझी अशी इच्छा की तू शीत किंवा उष्ण असतास तर बरं झालं असतं. Only if you would have been hot or cold. एक तर तू आवेशी किंवा गरम असला पाहिजे, नाही तर थंड. But you are lukewarm. पण तू कोमट आहे. You are showing that you're spiritually strong, but you are not. तू दाखवतोय की आत्मिकरित्या तू खंबीर आहे, पण तू नाहीये. You are showing that you are awake, but you're spiritually sleeping. तू दाखवतोय की तू जागा आहे, पण आत्मिकरित्या तू झोपलेला आहे. You are closing your eyes and you're telling everybody I'm sleeping. तुझे डोळे बंद करून तू सगळ्यांना सांगतो की मी झोपलोय. But no, you are not sleeping. नाही, तू झोपलेला नाहीये. Because if you were sleeping, I could wake you up. अरे तू झोपला असताना मी तुला जागं केलं But असतं. you just close your eyes. How will I wake you up? पण फक्त तू डोळे मिटलेस, मग कसं उठवणार? See, what did Jesus say? येशू काय म्हणाले? You have become lukewarm. की तू कोमट झालाय. You have become lukewarm. तू कोमट झालाय. See, verse 16 says, so then because you are lukewarm and neither cold nor hot, I will vomit you out of my mouth. आणि म्हणून 16वं वचन काय सांगतं? पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्णही नाहीस आणि थंडही नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. Praise the Lord. Jesus is talking to a church. आणि येशू मंडळीशी बोलत आहे. The Laodicean church. लवादिकिया चर्चशी Once upon a time, एकेकाळी it began with prayer. ती प्रार्थनेने It had the word. आणि ती वचनाला It धरून did राहिली. the works of God. त्यांनी देवाची कार्य केली. Now they were working. पण Now they were working. आता ते काम करत होते. They were working for God. देवासाठी काम करत होते. Praise the Lord. Praise the Lord. They were working for God. ते देवासाठी काम करत होते. But they were not doing the works of God. पण ती देवाची कामं ते करत नव्हते. Praise the Lord. How important it is. किती महत्त्वाचं आहे. They were working for God, but they were not doing the works of God. ते देवासाठी काम करत होते, पण ती देवाची कार्य करत नव्हते. Praise the Lord. They were working for God, they were not doing the works of ते God. देवासाठी काम करत होते, पण देवाची कृत्य ते करत Jesus said, नव्हते. I know your works. आणि येशू म्हणाले, मला तुमची कृत्य I ठाऊक know आहे. your works. मला तुमची कृत्य You ठाऊक are आहे. working for me. तुम्ही माझ्यासाठी काम You are करता. a church. तुम्ही मंडळी You are आहात. working for me. तुम्ही माझ्यासाठी काम करता, But you are not doing my work. पण तुम्ही माझी कामं करत नाही You are आहात. not doing my works. तुम्ही माझी कामं करत नाही आहात. John 6:28 and 29. योहान 6:28 आणि 29. Anybody who finds, please read. जर कोणाला मिळालं असेल तर वाचा. English, Marathi, whatever. योहान 6:28 आणि 29. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? Praise the Lord. Listen what he's saying. ऐका तो काय बोलत आहे. Then they said to him, what shall we do that we may work the works of God? यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? Lord, we want to work the works of God. की प्रभू, आम्हाला देवाची कार्य करायचे. We don't want to work for you, we want to do the works of God. आम्हाला तुझ्यासाठी नाही काम करायचं, आम्हाला तुझी कार्य करायची आहे. Praise the Lord. Praise the Lord. See, you cannot serve God without doing the works of God. देवाची कृत्य केल्याशिवाय तुम्ही देवाची सेवा नाही करू शकत. Paul said the kingdom of God is not only words. पौल म्हणाला, देवाचं राज्य फक्त शब्दांचं नाहीये. The kingdom of God is power. देवाचं राज्य सामर्थ्य आहे Display manifestation of power. आणि सामर्थ्याचं प्रदर्शन आहे.
Bible says in the book of Isaiah, यशायाच्या पुस्तकामध्ये बायबल God सांगते, has given you as a light unto the Gentiles. देवाने तुम्हाला विधर्म्यांसाठी प्रकाश म्हणून दिलेला It आहे. was a prophecy. ही भविष्यवाणी होती. And then Jesus said, आणि मग येशू म्हणाले, I am the light of this world. मी या जगाचा प्रकाश आहे. And he said, you are the light of this आणि world. मग येशू म्हणाले, तुम्ही या You जगाचा will प्रकाश teach आहे. how the world should live. तुम्ही शिकवाल की या जगाने कसं जगायचं. You have to do my works. तुम्हाला माझी कृत्य करायची. If you don't do my works, you are not living for me. जर तुम्ही माझी कृत्य करत नाही आहात तर तुम्ही माझ्यासाठी जगत नाही आहात. Then he said, आणि मग पुढे ते म्हणाले, verse 29, 29 Jesus answered and said to them, this is the work of God, that you believe in him whom he sent. आणि 29वे वचन योहानचा, येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. Praise the Lord. Praise the Lord. See, believing in Jesus is the work of God. येशूवर विश्वास ठेवणं हे देवाचं कृत्य आहे. Praise the Lord. If believing in Jesus is the work of God. आणि जर येशूवर विश्वास ठेवणं हे देवाचं कार्य आहे. Jesus said in Revelation 3:15 that I know your works. आणि प्रकटीकरण 3:15 मध्ये येशू काय म्हणाले, मला तुमची कृत्य ठाऊक It's आहे. neither hot neither cold. आणि ती थंडही नाही आणि गरमही नाही. That means what were they doing? म्हणजे ते काय करत होते? They were doing every work without believing in Jesus. म्हणजे ते प्रत्येक काम येशूवरच्या विश्वासाशिवाय They करत were होते. not hearing the word of God. ते देवाचं वचन ऐकत They were नव्हते. not doing the word of ते God. देवाचं वचन करत नव्हते. When you become the doer of the word, जेव्हा तुम्ही वचन करणारे होता, you are a house that is built on the rock. तुम्ही ते घर असता जे खडकावर बांधण्यात आलेलं. That rock is Jesus. आणि तो खडक म्हणजे That येशू. rock is Jesus. तो खडक म्हणजे If you are येशू. not built on the rock, आणि जर तुम्ही खडकावर बांधलेले नाही आहात, you cannot display the glory of God. मग तुम्ही देवाचा गौरव नाही दाखवू शकत. It's like a blind leading the blind. म्हणजे आंधळा आंधळ्याला वाट It's दाखवतो like a blind तसं. leading the blind. आंधळा आंधळ्याला वाट दाखवतो तसा See, प्रकार झाला. Jesus said in John 10:27, आणि योहान 10:27 मध्ये येशू म्हणाले, my sheep hear my voice. की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. See, if you don't hear the voice of God, आणि जर तुम्ही देवाची वाणी ऐकत नाही आहात, how will you speak the works of God? मग तुम्ही देवाची कार्य कशी God बोलता? has given me a tongue of a learned man. देवाने मला ज्ञानी व्यक्तीची जीवा दिलेली आहे. Because he's opened my ears to hear like a learned man. कारण त्याने माझे कान उघडलेले आहेत ज्ञानी व्यक्तीसारखं ऐकण्यासाठी. Praise the Lord. My sheep hear my voice. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. He who has a ear, let him hear. ज्याला कान आहेत तो ऐकू. He who has a ear, let him hear. ज्याला कान आहेत तो ऐकू. Jesus said. येशू म्हणाले, Jesus said येशू म्हणाले in verse 20, Revelation 3 verse 20. प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 20वं Behold, I stand at the door and knock. If anyone hears my voice and opens the door, I will come into him. I will come into him, dine with him, and he with me. प्रकटीकरणात 3:20 पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आत जाईन आणि त्याच्या बरोबर जेवेन आणि तो माझ्या बरोबर जेवेल. Praise the Lord. Praise the Lord. Jesus wants to come येशूला यायचंय in the inside of you. तुमच्या आतमध्ये. He's knocking. ते दार ठोठावत आहे. knocking. तो ठोठावत आहे. But if you have a ear, only then you will hear. पण जर तुमच्याकडे कान असेल तरच तुम्हाला ऐकू येणार. Praise the Lord. He's knocking, knocking, knocking. ते दार ठोकत आहे ठोकत आहे ठोकत आहे. So that you can open the door of your heart for him. अशासाठी की तुम्ही आपल्या हृदयाचं दार येशूंसाठी उघडावं. Leave your ego aside. आपला इगो जो आहे अहंपणा Leave your pride aside. तुमचा गर्व बाजूला ठेवा. Humble yourself and listen to him. स्वतःला नम्र करा आणि ऐका त्याचं. Pray. प्रार्थना Read करा. the word. वचन वाचा. Pray. प्रार्थना Read the करा. word. वचन वाचा. Be faithful in church. मंडळीमध्ये चर्च Do something for God. देवासाठी काहीतरी करा. Because otherwise you will become cold. नाहीतर मग तुम्ही थंड पडाल. Because Jesus said, I know the works that you do. आणि येशू काय म्हणाले, जी कृत्य तुम्ही करता ती मला ठाऊक आहे. मी माझ्या परिवारासाठी 2 घर घेतले, 2 गाड्या घेतल्या. मला माहिती आहे तुझं काम काय आहे. तू थंड पडलायस, तू कोमट पडलायस. Are you understanding? कळतंय का? Are you understanding what God is saying? कळतंय का की देव काय You बोलतोय? built a house, you got married, you have children, everything you did. What did you do for me? तू घर बांधलं, तू गाडी घेतली, तू लग्न केली, तुला लेकरं झाली, पण माझ्यासाठी तू काय केलं? You paid your debts. तू तुझं कर्ज फेडलं. You got promoted in life. जीवनात बढती मिळाली. You were nothing. तू काही नव्हता. I lifted you up and placed you on top. मी तुला उंच केलं आणि वरती नेऊन ठेवलं. What are you doing for me? तू माझ्यासाठी काय करतो? What are you doing for me? तू माझ्यासाठी काय You करतो? scared of losing your job and your business तुला भीती वाटते तुझी नोकरी जाईल, तुझा व्यवसाय जाईल. only because you take a stand for God. फक्त तू देवासाठी उभा
that job and that business is given to you by Jesus. पण ती नोकरी आणि तो व्यवसाय तुला येशूने दिलेला How आहे. can you be scared of losing it? मग तो गमावण्याची भीती कशाला? Praise the Lord. Where is faith then? मग विश्वास कुठे? Where is faith? विश्वास I'll कुठे? lose this job and God will give me another one. ही नोकरी जरी गेली मी गमावली तरी देव मला दुसरी Where is देईल. that faith? तो विश्वास कुठे? If I speak to my if I speak to my boss, जर मी माझ्या बॉसशी बोललो, he will not give me good promotion. तो मला बढती He नाही will not देणार. give me appraisal. तो मला पगारवाढ देणार नाही. Does your promotion come from people or come from God? तुमची बढती देवाकडनं येते की लोकांकडनं? Does your appraisal come from people or comes from God? तुमच्या पगारातली वाढ देवाकडनं येते की माणसांकडनं? Praise the Lord. Don't miss out on the ear of God. देवाचं ऐकणं चुकवू नका. Don't stop hearing from God. देवापासून ऐकणं थांबवू See, नका. when Bible says in John 18:20, John 18:10, योहान 18:10 मध्ये बायबल सांगतं, योहानाचा 18वा अध्याय त्यातलं 10वं वचन, शिमोन पेत्राजवळ तलवार होती, त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव होते मल्ख. praise God. What did Peter do? काय केलं पेत्रानी? बघ कसा मस्त चालवलं. What did he do? He just cut off the ear. त्याने काय केलं? कानच कापून टाकला. एकच कान कापलं. Praise the Lord. Luke 22. लूकचा 22वा अध्याय 50 and 50 Bible says, आणि 50वं वचन, one of them struck the servant of the high priest and cut off his right ear. लूकचा 22वा अध्याय आणि त्यातलं 50वं वचन, तिथे बायबल असं सांगतं, त्याच्यातील एकाने प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला. इथे जे मराठीमध्ये उजवा कान लिहिलंय ना, इंग्लिशमध्ये असं लिहिलंय, he cut off his right ear. ओके, त्याचं बरोबर भाषांतर उजवाच आहे, पण त्याचा अजून एक लागू करू शकतो. राईट इयर मीन्स योग्य कान. He cut off his right ear. त्याने त्याचा योग्य कान कापला. Praise the Lord. The ear that he uses to hear, असा कान की जो ऐकण्यासाठी तो वापरायचा, तोच कापून टाकला. कोणी कापला? पेत्राने कापला. काय घेऊन कापला? तलवार घेऊन कापला. विश्वास लोक तलवार घेऊन चालतात? नाही चालत. Praise the Lord. See, traditions of this world, त्या जगामधल्या परंपरा, lukewarmness and coldness around you, तुमच्या आसपासचा जो थंडपणा आहे, कोमटपणा आहे, that can cut off your ear of God. तो तुमचा देवासाठीचा कान कापू शकतो. Your ear can go missing. तुमचा कान जो आहे ना तो हरवू शकतो. Your ear can go missing. तुमचा कान हरवू शकतो. Suddenly your spiritual ear can become silent. अचानक तुमचा आत्मिक कान शांत होऊन जाईल. See, God was speaking to Balaam. देव बलामाशी बोलत होता Balaam, don't go. की बलामा जाऊ नको, Balaam did not hear. पण बलामाने ऐकलंच नाही. He disobeyed God. त्याने देवाची आज्ञा मोडली. Finally, God had to say, donkey, not talk to him. शेवटी देवाला म्हणावं लागलं गाढवाला की त्याच्याशी जाऊन बोल. आता देवाचा आवाज ऐकत नाही, गाढवाचा तरी ऐकत तो. गाढवासारखं झालं तर गाढवासारखं ऐकत हा तरी. Praise the Lord. He's not listening to God's voice. तो देवाची वाणी ऐकत नव्हता, देवाचा आवाज. Finally, God had to speak to the donkey. शेवटी देवाला गाढवाशी बोलावं लागलं. The donkey was hearing God. तो गाढव देवाचं ऐकत होता. The donkey was hearing God. तो गाढव देवाचं ऐकत होता. But a man of God could not hear God. पण देवाचा सेवक देवाला ऐकू नाही शकला. Praise the Lord. The man of God could not hear God. देवाचा सेवक देवाचा ऐकू नाही God शकला. told, don't go. देव म्हणाला नको जाऊ, Don't go. जाऊ नको. See, it was not that first time he disobeyed God. असं नाही की पहिल्यांदा जाऊन त्याने देवाची He आज्ञा मोडली. began with a passion. त्याने आवेशाने सुरुवात God was केली using him like a prophet. आणि देव त्याचा वापर संदेशाप्रमाणे करत होता. By and by, काळ जाता जाता money, पैसे, riches, श्रीमंती, everything made the confusion in him. त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण केला. थोडे तरी पैसे जाऊ दे, थोडेच पैसे, कोणाला कळणार नाही. थोडेच पैसे कोणाला कळणार नाही. आणि देवाला काय आपण सांभाळून घेऊ शकतो. आता तरी काय बोलणार नाही ना तो. Are you understanding? कळतं का? He was dealing with God. तो देवाशी कारभार And करतो. many of us we take God very lightly. आणि आपल्यापैकी अनेक लोक देवाला खूप हलक्यात We don't घेतात. have the fear of God. आपल्यामध्ये देवाचं भय We need नसतं. to have the fear of God. देवाचं भय असणं You गरजेचं know, आहे. before you talk anything, do anything, you have to have the fear of God. काही बोलण्या अगोदर, काही करण्या अगोदर आपल्यामध्ये देवाचं You भय have to असलं see पाहिजे. God. तुम्ही देवाला शोधलं पाहिजे. You have to hear from God. देवापासून तुम्ही ऐकलं पाहिजे. See, Balaam was about to go and curse the people आता of Israel. बलाम जाऊन इस्रायली लोकांना शाप देणारच होता. God's chosen people. देवाचे
said, अरे बाबा ह्याच्याशी बोललो ऐकतच नाहीये. Now I will send, I will make the donkey speak. आता मी गाढवाला बोलायला लावेन. Balaam wanted the donkey to go in the front direction. Balaam wanted the donkey to go ahead. आणि बलामाची इच्छा होती की गाढवाने पुढे जावं. The donkey was not ready to go. पण ते गाढव जायला तयार नव्हतं. The donkey rubbed his leg against the wall. आणि त्या गाढवाने आपला पाय भिंतीवर घासला. And Balaam got hurt very badly. आणि बलाम त्यामध्ये खूप दुखावला गेला. And he hit the donkey. आणि त्याने गाढवाला मारलं. And donkey spoke. आणि गाढव बोललं, अरे काय करतोयस तू, मला कशाला मारतोयस? अरे बलाम घाबरला. अरे बाबा गाढव बोलायला लागलाय. Praise the Lord. Just on the lighter note, so there was this is just a joke. So there was a 90-year-old, एक 90 वर्षाचा म्हातारा होता. तो असंच बसलेला, ठीक आहे. आणि त्यांनी आवाज ऐकला, मला उचल, मला पप्पी दे, आणि मी चांगली एक आय बिकम अ यंग गर्ल. आणि मी एक सुंदर मुलगी होईल. He looked everywhere. Where is this noise coming in? त्याने बघितलं आसपास कुठून आवाज येतो, हे कोण And बोलतंय. suddenly he saw a frog. आणि त्याने बघितलं एक बेडूक होता. And he picked up the frog. त्याने त्या बेडकाला उचललं. And that frog said, आणि ते जे बेडूक होतं तो म्हणाला, kiss me. की मला तू किस I'll कर become a beautiful bride for you. आणि तुझ्यासाठी मी एक सुंदर अशी पत्नी बनेन. He takes that frog, तो बेडूक घेतो, puts it in the pocket, खिशामध्ये घालतो and starts walking fast. आणि तो चालायला लागतो घाईघाईने. Arey, that frog said, आणि मग तो बेडूक म्हणतो, Arey, kiss me. What are you doing? की तू काय करतोयस, मी तुला I'll सांगितलं become a beautiful bride. तुझ्यासाठी मी सुंदर अशी पत्नी बनेन. The old man said, तो म्हातारा माणूस म्हणतो, at this age, या वयामध्ये I would prefer a talking frog than a bride. बायकोपेक्षा मला बोलणारा बेडूक चालेल. Praise the Lord. So the donkey started talking, and Balaam got scared. आणि गाढव बोलायला लागला आणि बलाम घाबरला. अरे, who's talking? की कोण बोलतंय? अरे गाढव बोलायला लागला. He started checking the donkey. तो तपासायला लागला गाढवाला. अरे कुठून कसा बोलतोय हा? How is he talking? की कसं काय हे गाढव बोलतंय? And then आणि मग he hits the donkey. त्याने गाढवाला मारलं. Donkey says, "Why are you hitting me? गाढव म्हणाला, तू मला का मारतो? Why are you not going ahead?" तू पुढे का नाही जाते? My leg has got hurt. माझा पाय दुखावला. He said, "How can I go ahead? मी पुढे कसं I जाणार? see the angel of God standing. मला देवाचा दूत उभा राहिलेला I दिसतो. can't go ahead." मी पुढे नाही जाऊ शकत. The donkey is talking to the prophet. आणि गाढव देवाच्या संदेशाशी बोलत आहे. Prophet is, in the Old Testament, prophet is known as a seer. आणि जुन्या करारामध्ये जे संदेश होते त्यांना पाहणारा किंवा दृष्टांत दिसणारा They were supposed to see the spiritual things. आत्मिक गोष्टी त्यांनी बघणं गरजेचं होतं. Suddenly he lost his sight. अचानक त्याने आपली नजर, ती आत्मिक नजर Suddenly गमावली. he lost his ear. आपला कान गमावला. He stopped hearing from God. देवापासून ऐकणं त्याचं बंद झालं. Why? का? Because he was not ready to obey God. कारण देवाची आज्ञा पाळायला तो तयार नव्हता. Praise the Lord. When you don't obey God, जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा पाळत when you नाही, harden your heart towards God, देवाप्रित्यर्थ हृदय कठीण करता, that time, त्यावेळेला the Holy Spirit stops talking to you. तेव्हा पवित्र आत्मा आपल्याशी बोलणं The थांबवतो. Holy Spirit is grieved पवित्र आत्मा दुखावला जातो and he stops talking to आणि you. आपल्याशी बोलणं थांबवतो. When he speaks to you जेव्हा तो तुमच्याशी बोलतो and you say, "Yes, Lord. आणि तुम्ही म्हणता, हो प्रभू, Yes, Lord," हो प्रभू, he will start talking to you. तेव्हा तो तुमच्याशी बोलायला लागेल. When he starts talking to you, आणि जेव्हा तो तुमच्याशी बोलतो, that is the time there is a revival on the inside of you. तेव्हा तुमच्या आतमध्ये एक संजीवन येतं. There, out of your belly flows the rivers of living आणि waters. मग तुमच्या उदरामधून जिवंत पाण्याच्या You नद्या are वाहतात. not an ordinary person. मग तुम्ही then. कुणी साधारण व्यक्ती राहत नाही You तेव्हा. become a powerful person. तेव्हा तुम्ही सामर्थ्यशाली व्यक्ती होता. Praise the Lord. Hallelujah. How many of you want revival in your life? किती लोकांना जीवनामध्ये संजीवन हवंय? You need to hear the voice of God. तुम्ही देवाची वाणी ऐकायची And गरज आहे obey the voice of God. आणि त्या वाणीचं आज्ञापालन If करायची he गरज आहे. tells you on the street, talk to that person. जर रस्त्यावर देवाने सांगितलं की जा आणि त्या व्यक्तीशी बोल, Speak to that person. जा आणि बोला, Speak to that person. जा आणि बोला त्या व्यक्तीशी. God will open the doors for you. देव तुमच्यासाठी दार उघडेल. When God wakes you up in the middle of the night and says, pray. रात्रीच्या वेळी देव उठून म्हणतो की उठ आणि प्रार्थना कर. Even if you are in deep sleep, get up अगदी घाट झोपेत असलो तरी उठायचं. and speak in tongues. अन्य भाषेमध्ये If प्रार्थना. you don't know what to pray, जर तुम्हाला ठाऊक नाही की काय प्रार्थना करायची you are obeying. काय आहे, तुम्ही आज्ञा You पाळता. are paying the price for the revival in your life. तुमच्या जीवनामधल्या संजीवनासाठी तुम्ही किंमत मोजत आहात. नाही मला झोप चांगली लागली, जाऊ दे देवा, उद्या बघू.
No, God will stop talking to you. नाही, मग देव बोलणंच थांबवेल ना आपल्याशी. You have to crucify your flesh. आपल्या देहाला आपण वधस्तंभी दिलं पाहिजे. You have to obey obedience to God, the first priority in your life. तुमच्या जीवनामधली पहिली महत्त्वाची गोष्ट हीच असली पाहिजे की मला देवाची आज्ञा मी पाळायची. याच वेळेस झोपतो, मी याच वेळेस जेवतो, नाही, देवासाठी शेड्यूल चेंज करा. There has to be some changes in your life because of God. देवामुळे जीवनात काहीतरी बदल आला पाहिजे. मी 9 वाजता उठायचो, नाही, देवासाठी 9ला 10 कमी असताना उठा, ते 10 मिनिटं प्रार्थनेमध्ये घालवा. Praise the Lord. Do something for God in your life. काहीतरी तुमच्या जीवनात देवासाठी करा. There has to be something that you do for God. असं काहीतरी असलं पाहिजे की जे आपण देवासाठी करतो. Let your life be on the altar for God. देवासाठी जीवन वेदीवर असू द्या. Only then a sweet smelling aroma comes to God. आणि मगच तो सुगंध जो आहे तो देवापर्यंत Until and unless that offering is burned, जोपर्यंत it becomes charred. जोपर्यंत ते अर्पण वेदीवरचं जळत नाही, भस्म होत नाही, हा पूर्ण भस्म होत नाही, देवापर्यंत देवाला सुगंध येत नाही. Praise the Lord. That until and unless you die to yourself, जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी मरत नाही, kill the desires of the flesh, आणि देहाच्या इच्छांना ठार करत नाही, kill everything that you like as your person, as a person, and God does not like it. जी प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यक्ती म्हणून आवडते पण देवाला ती आवडत नाही, Until and unless you offer that on the altar, त्या गोष्टीला जोपर्यंत तुम्ही वेदीवर देत नाही, it does not come to God as a sweet smelling aroma. देवापर्यंत ते अर्पण सुगंधाप्रमाणे येत Your नाही. life has to come to God as a sweet smelling aroma. तुमचं जीवन देवापुढे सुगंधाप्रमाणे आलं पाहिजे. Only then the Holy Spirit comes. मगच पवित्र आत्मा The येतो. Holy Spirit, when Noah sent the dove outside the ark, जेव्हा नोहाने तारू बाहेर कबूतर सोडलं, त्यावेळेस ते कबूतर सगळीकडे फिरलं आणि परत आलं होतं. कारण की सगळीकडे मरण होतं, सगळीकडे death was everywhere. सगळीकडे मरण होतं. Bible says it did not find a place to rest its feet. आणि त्याला बायबल सांगतं की त्याला पाय ठेवायला जागा नाही सापडली. तेव्हा Where there is deadness, जिथं मृतपणा आहे, the Holy Spirit cannot work. पवित्र आत्मा तिथे कार्य नाही करू शकत. Deadness means the works of the flesh, आणि मृतपणा म्हणजे काय? शरीरातली the कामं, desires of the flesh. शरीराच्या इच्छा. But when you start crucifying it, पण जेव्हा तुम्ही त्या सगळ्याला क्रूसावर देता, the Holy Spirit will be magnified. पवित्र आत्मा मोठा केला He जाईल. will magnify Jesus. तो येशूंना मोठं करेल. मला झोप येते पण मी तरी उठून प्रार्थना करता करता झोपणार, मला झोप आली तरी मी उठून प्रार्थना करणार, आणि प्रार्थना करता करता झोपणार. काही प्रॉब्लेम नाही. आमची पण सुरुवात तशीच झालेली. पण एक वेळ अशी येणार की जिथे तुम्ही माफ करणार त्या झोपेला, आणि तिथे पवित्र आत्मा तुम्हाला उपयोग करायला सुरुवात करणार. Praise the Lord. Praise the Lord. We have to live for Jesus. आपण येशूसाठी जगणं Come, let's stand गरजेचं up in the presence of God. आहे. चला आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये उभे राहूया. He who has a ear, let him hear. ज्याला कान आहेत तो ऐकू. He who has a ear, let him hear. ज्याला कान आहेत तो ऐकू. The word of God, God is pouring out the seed. देवाचं वचन देव बी ओतत आहे. He's pouring out the seed. तो बी ओतत आहे. The seed fallen on the right ground आणि योग्य जमिनीमध्ये पडलेलं बी bears fruit in 30, 60 and 100 fold. ते 30, 60 आणि 100 पटीनं फळ देते. If you have the ear, जर तुमच्याकडे कान आहे ऐकण्यासाठी, you shall be fruitful for God. तुम्ही देवासाठी फळदायी व्हाल. You shall be fruitful. तुम्ही देवासाठी फळदायी व्हाल. Thank you, Jesus. खुद को चढ़ा दे तो खुद को चढ़ा
आपले हात उंच करून आपण देवाची आराधना करूया. Yes, Lord. Worship you, Lord. आम्ही तुझी आराधना करतो देव बाप्पा. Worship Him. त्याची आराधना करा. सब कुछ तेरे लिए प्रभु. खुद को चढ़ा दे तो हाथों को उठाकर. Worship you, Lord. आम्ही तुझी आराधना करतो. Yes, Lord Jesus. खुद को चढ़ा दे तो फिर से. Yes, Lord. खुद मर जाए तो. Come on, everybody, worship Him. Worship Him. त्याची आराधना करूया. त्याची Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरून जा. त्याची आराधना करा. God is speaking to someone in this place. त्या जागेमध्ये देव कोणाशी तरी बोलत आहे. You want to serve me, the Lord is saying. प्रभू म्हणत आहे तुला माझी सेवा You want to करायची आहे. serve me. तुला माझी सेवा करायची आहे. You have to do my work. मग तुला माझी कृत्य करावी लागेल. You have to do my work. तुला माझी कृत्य करावी लागेल. If you believe in me, तर तू माझ्यावर विश्वास ठेव. you will do my work. तर तू माझी कार्य करशील. And greater works than this. आणि त्याहून मोठी कामं. And greater works than this. आणि त्याहून मोठी कामं. You have to believe in me. तुला माझ्यावर विश्वास ठेव. You have to believe in me. तुला
I will make you a chosen vessel. आणि मग मी तुला निवडलेलं पात्र बनवेन. I will make you a chosen मी vessel. तुला निवडलेलं पात्र बनवेन. You cannot live for yourself and seek to serve me. तू स्वतःसाठी जगून माझी कृत्य नाही करू शकत. You have to die to yourself. तुला स्वतःसाठी मरावं लागेल. Then I will put my works in you. मग मी माझी कृत्य तुझ्यामध्ये घालीन. And I will use you for my glory. आणि माझ्या गौरवासाठी तुझा वापर करेन. Rabba shakala manta rabba rabba. प्रभाशब्द. Ira manto rebe 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 shakala manta rabba rabba. Ira rabba shakala manta rabba rabba. He who has a ear, let him hear. ज्याला कान आहेत तो ऐको. God is speaking to you. देव तुमच्याशी बोलत आहे. God wants to use you. देवाला तुमचा वापर करायचा आहे. He is talking to you. तो तुमच्याशी बोलत आहे. He is talking to you. देव तुमच्याशी बोलत आहे. Respond to him. त्याला प्रतिसाद द्या. If you are here in this place, जर तुम्ही या जागेमध्ये if you आहात, are here in this word, जर तुम्ही इथे आहात, God is talking to you. देव तुमच्याशी बोलत God आहे. is talking to you. देव तुमच्याशी बोलत God आहे. is talking to you. देव तुमच्याशी बोलत God आहे. wants to use you. देवाला तुमचा वापर करायचा आहे. God wants to use you. देवाला तुमचा वापर करायचा आहे. Lord, I pray, fill, प्रभू मी प्रार्थना करतो, भर. release your Holy Spirit upon these people. या लोकांवर तुझा पवित्र आत्मा मोकळा Fill them कर. with your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने भर. Fill them with your fire. तुझ्या अग्नीने त्यांना भर. Lord, you healed Malchus. प्रभू तू मलकाला बरं केलं. And Lord, you gave him the ear again. आणि पुन्हा एकदा तू त्याला कान दिला. You gave him the ear again. तू त्याला पुन्हा कान दिला. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना Lord, करतो. restore the hearing of my people. प्रभू माझ्या लोकांचं ऐकणं तू परत कर. Restore their spiritual hearing in Jesus' name. येशूच्या नावात त्यांची आत्मिक कान प्रभू तू पुनर्स्थापित कर. Let every spiritual darkness go. प्रत्येक आत्मिक बहिरेपणा निघून जाऊ दे. Heal in Jesus' name. येशूच्या नावात Heal सोड. in Jesus' name. येशूच्या नावात निघ. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो. My people are tuning into you. माझे लोक तुझ्याशी जोडले जात आहेत. My people are tuning into you. माझे लोक तुझ्याशी जुळवून घेत आहेत. Lord, they are ready to hear you. आणि तुझं ऐकायला ते तयार आहेत. Like Samuel, we are saying, आणि शमूएला प्रमाणे प्रभू आम्ही म्हणतो, speak, Lord. बोल प्रभू. Your servant here. तुझा सेवक ऐकत आहे. Speak, Lord. बोल प्रभू. Your servant here. तुझा दास ऐकत आहे. Speak, Lord. बोल प्रभू. Your servant here. तुझा सेवक ऐकत आहे. Because we are obedient, Lord. कारण आम्ही आज्ञा पालन Because करतो. I'm obedient, Lord. प्रभू आम्ही आज्ञा पाळणार आहोत. Speak, Lord. बोल प्रभू. I will obey your आणि word. मी तुझ्या शब्दाचा आज्ञा Speak, पालन करेन. Lord. बोल प्रभू. I will do your word. मी तुझा शब्द Because करेन. I'm your servant. कारण मी तुझा सेवक आहे. Servant to your word. आणि तुझं वचन मी करेन. तुझ्या वचनाचा सेवक. I am servant to your word. तुझ्या वचनाचा मी दास आहे प्रभू. Speak, Lord. बोल प्रभू. Ignite the fire once again. पुन्हा एकदा ती अग्नी प्रज्वलित कर. Release your revival in me. माझ्यामध्ये तुझं संजीवन मोकळं कर. Use me mightily for your glory. तुझ्या गौरवासाठी माझा महानरित्या वापर कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Lord, bless your people. प्रभू तुझ्या लोकांना आशीर्वादित कर. Open their spiritual ears. त्याचे आत्मिक कान तू उघड. Everyone who desires to hear from you and obey. प्रभू ज्या प्रत्येकाची इच्छा आहे की त्यांनी तुझ्यापासून ऐकावं आणि आज्ञा पालन करावं. Open their spiritual त्यांचे ears. आत्मिक कान तू उघड. Let them hear your heart beating, O Lord. प्रभू त्यांना तुझ्या हृदयाची धडधड ऐकू येऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Now प्रभू. stretch forth your hand and bless everyone who's gathered in this place. प्रभू या जागेमध्ये जमलेल्याला तर तुझा हात पुढे करून तू Everyone आशीर्वाद who's दे. watching us online, bless them, O जो Lord. कोणी ऑनलाईन पाहताय त्या प्रत्येकाला आशीर्वाद Bless दे. them all in Jesus' name. येशूच्या नावात प्रत्येकाला Fulfill all their आशीर्वाद heart's दे. desires. त्यांच्या हृदयाच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen, amen, Amen. amen. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. We receive it, Lord. प्रभू आम्ही स्वीकारतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना Amen, मागतो. amen, amen. आमेन. Please be seated. आपण सगळे खाली We'll बसू. have the breaking of bread. प्रभू भोजनाची वेळ आहे. Thank you, Jesus. धन्यवाद.